जय हिंद आणि नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण दांगटे. मित्रांनो, चालू घडामोडीच्या एका नवीन सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता आगामी ज्या काही सर्व सेवेच्या अंतर्गत येणाऱ्या TCS किंवा IBPS ज्या एक्झाम्स घेणार आहेत त्या सर्व एक्झाम्स प्लस MPSCच्या जे काही मेन्स एक्झाम येणार आहेत तर त्या सर्वांसाठी चालू घडामोडीचा हा जो सेशन आहे तो अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आणि चालू घडामोडीची एक सिरीज महाकुंभ, चालू घडामोडीचा महाकुंभ या नावाने मी घेऊन येतोय. त्यापैकी हा पहिला कुंभ आणि पहिला भाग आज आपण कव्हर अप करणार आहोत. मागच्या 1-2 महिन्याच्या काळामध्ये झालेल्या ज्या इम्पॉर्टंट घटना, ज्या अंतर्गत क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहेत तर त्या एक्झाम्सच्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या सर्व पॉईंट्सला आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर अप करणार आहोत. मित्रांनो, चालू घडामोडीचे सेशन सुरू करण्याच्या पूर्वी जर तुम्हाला चालू घडामोडीच्या अंतर्गत जे काही अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत आणि अतिशय इम्पॉर्टंट माहिती आहे ती जर तुम्हाला घ्यायची असेल तर माझं टेलिग्राम चॅनल MPSC0207 या चॅनलला आपण जॉईन होऊ शकता आणि चालू घडामोडीचे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तिथून आपण अवेल करू शकता, वाचू शकता. चला तर सुरुवात करू आजच्या पहिल्या भागाला. पहिली बातमी आहे मित्रांनो, ललिता नटराजन यांना द इक्बाल मसीहा अवॉर्ड 2023नं हे सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर या ललिता नटराजन आहेत मित्रांनो आणि यांनाच द इक्बाल मसीहा अवॉर्ड 2023 हा डिक्लेअर करण्यात आलेला आहे. सगळ्यात पहिले समजून घेऊ का हा अवॉर्ड देतो कोण. तर अमेरिकेचा कामगार विभाग, US चा जो कामगार विभाग आहे, लेबर डिपार्टमेंट, या अंतर्गत हा अवॉर्ड दिला जातो. दुसरी गोष्ट की हा अवॉर्ड देतात कोणाला, तर मित्रांनो लक्षात ठेवा, हा अवॉर्ड जे काही कामगारांच्या संदर्भाचे प्रश्न असतील, कामगारांचे हक्क असतील, यासाठी जे जे लोक आवाज उठवतात, लढा देतात, त्यांच्या बाजूने बोलतात, तर अशा लोकांना हा अवॉर्ड हा दिला जात असतो. आणि भारतामध्ये जे बाल गुन्हेगारी हे जे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि बालमजुरी यासाठी, बालमजुरीच्या निर्मूलनासाठी जे काही महत्त्वपूर्ण काम यांनी केलेलं आहे म्हणजेच ललिता नटराजन यांनी केलेलं आहे, तर त्यांच्या या उल्लेखनीय कामाच्या निमित्ताने हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे ललिता नटराजन यांना. तर अवॉर्ड आहे द इक्बाल मसीहा अवॉर्ड 2023. आता इम्पॉर्टंट पॉईंट, हा अवॉर्ड त्यांना कधी दिला गेला आहे तर नुकताच त्यांना हा अवॉर्ड जे चेन्नईचं US काउन्सिलेट आहे मित्रांनो, US काउन्सिलेट म्हणजे आपण सोप्या भाषेत सांगू शकतो की जे मिनी राजदूत आहे, तर त्या ठिकाणचं जे काही चेन्नईचं US काउन्सिलेट आहे तिथं हा अवॉर्ड त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात असू द्या, ललिता नटराजन यांना इक्बाल मसीहा अवॉर्ड 2023 देण्यात आलेला आहे. नेक्स्ट बातमी मित्रांनो, नोवाक जोकोविचने सर्वाधिक पुरुष एकेरीची ग्रँड स्लॅम पदकं जिंकलेली आहेत. ही बातमी आपल्याला माहितीच झाली असेल. फ्रेंच ओपन 2023 जे नुकतंच आत्ता संपलेलं आहे तर त्याचं विजेतेपद हे कोणाला मिळालेलं आहे, तर त्याचं विजेतेपद नोवाक जोकोविच याला मिळालेलं आहे. आणि हे विजेतेपद जिंकल्याच्या नंतर नोवाक जोकोविच हा आता ग्रँड स्लॅम जिंकणारा, सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा पुरुष टेनिसपटू बनलेला आहे. ओके, ग्रँड स्लॅम अंतर्गत लक्षात ठेवा मित्रांनो 4 स्पर्धा होतात, त्यापैकी एक US ओपन, दुसरा आहे फ्रेंच ओपन, तिसरा आहे विमल्डन, चौथा आहे ज्याला आपण म्हणतो फ्रेंच ओपनच्या नंतरचा युकेचा जे काही भाग आहे तर त्या अंतर्गतचे हे महत्त्वपूर्ण असतात म्हणजेच अमेरिकन ओपन. ठीक आहे, तर ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विमल्डन आणि अमेरिकन ओपन्स अशा 4 स्पर्धा ह्या कशामध्ये येतात, ग्रँड स्लॅम अंतर्गत येत असतात. आणि या अंतर्गत जे सर्वाधिक पदकं जिंकतात त्यांना आपण ग्रँड स्लॅम पदकं जिंकणारे म्हणतो. तर या 4 स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विमल्डन आणि अमेरिकन ओपन्स अंतर्गत जेवढे काही पदकं जिंकलेली आहेत तर ती सर्वाधिक जास्त पदकं नोवाक जोकोविच यांनी जिंकलेली आहेत. हा आहे नोवाक जोकोविच. आणि असा पराक्रम त्याने नुकताच केलेला आहे. राफेल नदाल याचा 22 ग्रँड स्लॅम पदकाचा जो रेकॉर्ड होता ते नुकताच याने मोडला आणि आता हा 23 ग्रँड स्लॅम याने आपल्या स्वतःच्या नावावर केलेली आहेत. सर्वाधिक ग्रँड स्लॅम पदकं ही एका महिलेच्या नावावर आहेत मित्रांनो आणि ती आहे मार्गारेट कोर्ट यांच्या नावावर 24 ग्रँड स्लॅम पदकं आहेत. सेरेना विल्यम्सच्या नावावर 23 आहेत. आत्ता नोवाक जोकोविच हे पण 23 पदकानुसार दुसऱ्या क्रमांकावर आलेले आहेत. राफेल नदाल 22 पदकं आहेत आणि रॉजर फेडरर यांनी नुकतीच आपण मानू शकतो की निवृत्ती घेतली आहे तर ते 20 पदकासह या यादीमध्ये 5व्या क्रमांकावर भेटतील. पण पुरुषांच्या बाबतीत म्हटलं तर नोवाक जोकोविच हा पहिला पुरुष बनलाय ज्याने सर्वात जास्त 23 पदकं ही जिंकलेली आहेत. नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियनमध्ये 10 पदकं, म्हणजे याचा अर्थ सर्वात जास्त पदकं ग्रँड स्लॅममध्ये ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धामध्ये जिंकलेली आहेत 10. फ्रेंच ओपनमध्ये 3, नंतर विमल्डनमध्ये 7 आणि अमेरिकन ओपनमध्ये 3 पदकं ही नोवाक जोकोविचच्या नावावर आहेत. अशी मिळून टोटल 23 पदकं ही नोवाक जोकोविचने जिंकलेली आहेत. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढची बातमी, WTCचं विजेता कोण बनला आहे. तर WTCचा नुकताच विजेता आपल्याला एक माहिती असेल, WTC म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा आणि भारताला हरवून ऑस्ट्रेलिया हा WTCचा नवीन विजेता बनलेला आहे मित्रांनो. ही स्पर्धा कुठं झाली होती फायनल मॅच, तर इंग्लंडमधल्या ओव्हल स्टेडियमवर ही फायनल मॅच झाली होती आणि या मॅचमध्ये भारताचा पराभव केला होता ऑस्ट्रेलियाने आणि ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप काय बनलेली आहे, विजेता ऑस्ट्रेलिया बनलेला आहे.
ठीक आहे, आणि असं जिंकणारा तो पहिला टीम आहे ऑस्ट्रेलियाची टीम. विशेष गोष्ट मित्रांनो, ICC जेवढ्या ट्रॉफीज खेळवतं, मग त्यामध्ये वन डेचं वर्ल्ड कप असेल, वन डेचा वर्ल्ड कप असेल, T20चा वर्ल्ड कप असेल, किंवा जी काही चॅम्पियन्स ट्रॉफीज असतील, किंवा आता WTC असेल, तर ह्या सगळ्या स्पर्धा फक्त ICC खेळवतं. आणि या ICCच्या या सर्व स्पर्धा जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश बनलेला आहे, पहिली टीम बनलेली आहे. एक दिवसीय विश्वचषक स्पर्धा तुम्ही पाहाल तर ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा आतापर्यंत 5 वेळा जिंकलेली आहे. 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये ह्या स्पर्धा ऑस्ट्रेलियाने जिंकल्यात. वन डेचं वर्ल्ड कप त्याने जिंकलाय. चॅम्पियन्स ट्रॉफी ऑस्ट्रेलियाने 2दा जिंकली, 2006 आणि 2009 मध्ये मित्रांनो. T20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने 1 वेळा जिंकलेला आहे 2021 मध्ये. आणि आत्ता WTC म्हणजे कसोटी वर्ल्ड कप 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने जिंकलाय. आणि असं सर्वच्या सर्व ICCच्या स्पर्धा जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ बनलेला आहे. ओके, तर लक्षात असू द्या, महत्त्वपूर्ण आहे. नंतर ज्युनियर हॉकी आशियाई चषक 2023चा विजेता, विशेष गोष्ट आहे मित्रांनो, भारत बनलेला आहे. तर भारतीय महिलांनी आशियाई चषक काय केलेलं आहे, हॉकीचं विजेतेपद जिंकलेलं आहे. ही स्पर्धा काकामिगाहारा म्हणजे जपानमधलं हे ठिकाण आहे, तर जपानमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. आणि भारतीय महिलांनी या स्पर्धेमध्ये दक्षिण कोरियाचा पराभव केला आणि भारतीय महिलांनी हे विजेतेपद जिंकलेलं आहे मित्रांनो. विशेष गोष्ट आहे की भारताने हे विजेतेपद पहिल्यांदा जिंकलंय आणि 5 वेळा हे विजेतेपद जिंकणाऱ्या दक्षिण कोरियाचा भारताने काय केलाय, पराभव केला. आणि भारतीय महिलांनी ज्युनियर हॉकी आशियाई चषक आपल्या नावावर केलेला आहे. ओके, तर लक्षात असू द्या, महत्त्वपूर्ण आहे. नेक्स्ट, पॅरिस डायमंड लीगमध्ये श्रीशंकरला कांस्य पदक मिळाले मित्रांनो. श्रीशंकर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे म्हटलं तर लांब उडीशी संबंधित आहे. आणि लांब उडीशी संबंधित असणाऱ्या श्रीशंकरला ब्रॉन्झ मेडल म्हणजे 3रा क्रमांक मिळालेला आहे पॅरिस डायमंड लीगच्या स्पर्धेमध्ये लांब उडी या भागामध्ये. दुसरी गोष्ट, टॉप 3 मध्ये आता डायमंड लीग स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये म्हणजेच 3 मध्ये स्थान मिळवणारा श्रीशंकर हा आता 3रा भारतीय आहे. या अगोदर भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि त्याच्यानंतर भारताचा जो आपण म्हणू डिस्क थ्रोअर विकास गौडा, ह्या दोघांनी ऑलरेडी डायमंड लीग स्पर्धेमध्ये काय केलं होतं, पहिल्या 3 क्रमांकापैकी 1-2 क्रमांक त्यांनी पटकावले होते. आणि त्याच्यानंतर आता श्रीशंकर 3रा खेळाडू बनलाय ज्याने डायमंड लीग स्पर्धेमध्ये पहिल्या 3 मध्ये येण्याची कामगिरी केलेली आहे. तर लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या स्पर्धेमध्ये श्रीशंकरची जी उडी होती ती 8.9 मीटर एवढी होती. आणि 8.9 मीटर एवढी उडी घेऊन श्रीशंकरने 3रा क्रमांक डायमंड लीग स्पर्धेमध्ये पटकावलेला आहे. ओके, चला नेक्स्ट पुढे पाहू. फिनलंड हा नाटोचा 31वा सदस्य देश बनलाय मित्रांनो. फिनलंड, नाटो सध्या खूप जास्त चर्चेत आहे. नाटोचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन याला नाटो असं म्हणतात. आणि नाटोचे जे आत्ताचे सेक्रेटरी आहेत मित्रांनो, जेन्स स्टॉल्टनबर्ग, तर यांनी आता घोषित केले की फिनलंडला आम्ही नाटोमध्ये समाविष्ट करत आहोत. आणि नाटोमध्ये समाविष्ट झालेला फिनलंड हा 31वा देश बनलेला आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे पहा की ऑलरेडी फिनलंडच्या नाटोच्या सदस्यत्वाला खूप जास्त विरोध झाला होता. मोस्टली तो तुर्कीकडनं झाला होता, पण तुर्कीने फिनलंडला आता विरोध थोडासा मागे घेतला. परिणामतः आता नाटोचा 31वा सदस्य फिनलंड हा बनलेला आहे. या अगोदर फिनलंडसोबतच स्वीडन हा देश होता, तो सुद्धा नाटोमध्ये यायला तयार होता, स्वीडन आणि पोलंड. पण रशियाच्या दबावामुळे हे शक्य नाही झालेलं आहे. आपल्याला माहिती असेल सध्या जे रशिया आणि युक्रेनचा वॉर किंवा युद्ध चालू आहे त्याचं बेसिक रिझन हेच आहे की युक्रेन नाटोमध्ये जाण्याचा विचार करत होता आणि हा विचार रशिया या गोष्टीला विरोध करत होता आणि त्याचाच परिणाम म्हणून हे युद्ध सुरू झालेलं आहे मित्रांनो. तर लक्षात असू द्या, फिनलंड त्यामुळं आता सध्या चर्चेत आहे. फिनलंड आलाच आहे तर फिनलंडचा पंतप्रधान कोण आहेत तर सना मारिन या फिनलंडच्या पंतप्रधान आहेत. आणि फिनलंडची राजधानी आहे हेल्सिंकी. आणि ऑब्वियसली फिनलंडचं जे करन्सी आहे ती आहे युरो. युरो ही फिनलंडची काय आहे, करन्सी आहे. ओके, चला तर नेक्स्ट पुढच्या पॉईंटकडे जाऊ. आणि पुढचा पॉईंट पाहू, 3 राजकीय पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा जो दर्जा आहे मित्रांनो तो काढून घेण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर 3 जे राजकीय पक्ष आहेत त्यांचा जो राजकीय पक्षाचा दर्जा आहे तो काढलेला आहे. आणि एका राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हा दिलेला आहे. आपल्याला माहिती असेल मागच्याच महिन्यात 10 एप्रिल 2023 मध्ये निवडणूक आयोगाने फक्त 6 पक्षांना, भारतातल्या 6 पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिलेला आहे. त्यापैकी एक नवीन पक्ष जो आत्ता आलाय त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी आहे मित्रांनो.
अरविंद केजरीवाल यांचा हा पक्ष. दुसरं बहुजन समाज पक्ष, हा सुद्धा राष्ट्रीय पक्ष आहे, काटावर आहे विशेषतः. तिसरं भारतीय जनता पार्टी ऑब्वियसली असणारच आहे. नंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सिस्ट ज्याला CPIM असं आपण म्हणतो, तर तो पक्ष सुद्धा राष्ट्रीय पक्ष म्हणून आहे आता सध्या. इंडियन नॅशनल काँग्रेस ऑब्वियसली असणार आहे, हा सगळ्यात मोठा दुसरा पक्ष आहे भारतातला. आणि नॅशनल पीपल्स पार्टी NPP. तर मित्रांनो, हे 6च पक्ष आता राष्ट्रीय पक्ष राहिलेले आहेत आणि 3 पक्षाचा दर्जा काढलेला आहे. कोणत्या 3 पक्षाचा दर्जा काढून घेतलाय तर लक्षात ठेवा, तृणमूल काँग्रेस जे ममता बॅनर्जी यांचा पक्ष आहे, तर त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा जो दर्जा आहे तो काढलेला आहे. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, महाराष्ट्रातला शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा पण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढलेला आहे. आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ज्याला CPI असं आपण म्हणतो, तर हा पक्षाचा सुद्धा या 3 राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढलेला आहे. आणि कोणाचा वाढलाय म्हणलं तर तो आम आदमी पार्टी आहे. आम आदमी पक्षाचा जो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे तो देण्यात आलेला आहे आणि आता 6 पक्ष हे राष्ट्रीय पक्ष बनलेले आहेत. ओके, चला नेक्स्ट. नंदिनी गुप्ता फेमिना मिस इंडिया बनलेली आहे मित्रांनो. नंदिनी गुप्ता फेमिना मिस इंडिया 2023 म्हणून नंदिनी गुप्ताची निवड झालेली आहे. ठीक आहे, मूळच्या राजस्थानची आहे नंदिनी गुप्ता. आणि एका मोठ्या कार्यक्रमामध्ये मिस इंडिया वर्ल्ड 2023चा मुकुट हा कोणाला देण्यात आलेला आहे, नंदिनी गुप्ताला देण्यात आलेला आहे. आणि ही यावेळेसची जी टोटल एडिशन होती मित्रांनो मिस इंडियाची, ती 59वी एडिशन होती. आणि 59व्या या आवृत्तीमध्ये नंदिनी गुप्ता ही भारताची मिस इंडिया बनलेली आहे. पहिली उपविजेती, याच्यामध्ये ऑलरेडी 3 क्रमांक असतात मित्रांनो. पहिल्या नंबरवर नंदिनी गुप्ता आहे, दुसरी आहे दिल्लीची श्रेया पुंजा आणि तिसरी नंबरवर आलेली आहे मणिपूरची थोना ओजम स्ट्रेला. थोना ओजम स्ट्रेला ही 3ऱ्या क्रमांकावर आपल्याला दिसून येतो. मित्रांनो लक्षात असू द्या, 71वी जी मिस वर्ल्ड स्पर्धा होणार आहे जी UAE मध्ये होणार आहे, अतिशय महत्त्वाचं आहे हे पण लक्षात ठेवा. तर युनायटेड अरब अमिरातीमध्ये जी 71वी आता मिस वर्ल्ड स्पर्धा होणार आहे, तर त्या स्पर्धेमध्ये भारताकडून आता नंदिनी गुप्ता जाईल. कारण जी स्त्री ही फेमिना मिस इंडिया हा किताब जिंकते ती भारताकडून मिस वर्ल्ड या स्पर्धेमध्ये सहभागी होत असते. तर आता 71व्या ज्या मिस वर्ल्ड स्पर्धा होणार आहेत UAE मध्ये, तर त्याचं नेतृत्व, भारताचं नेतृत्व ही नंदिनी गुप्ता करेल. ओके, नेक्स्ट. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मित्रांनो नुकताच जाहीर झालेला आहे. आणि अतिशय दुःखद आणि वेगळी गोष्ट म्हणजे यामध्ये भारताला 161वा नंबर मिळाला आहे, जो खूप लाजिरवाणी गोष्ट वाटते आपल्याला की वर्ल्ड प्रेस इंडेक्स याच्यामध्ये भारत हा 161व्या नंबरवर आहे. आता पहिला प्रश्न येतो की हा इंडेक्स पब्लिश कोण करतं, जाहीर कोण करतं. तर हा इंडेक्स मित्रांनो वॉचडॉग रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स नावाची एक संघटना आहे, संस्था आहे, याला RSF म्हणतात, वॉचडॉग रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स. तर या संस्थेच्या अंतर्गत दरवर्षी एक इंडेक्स पब्लिश करण्यात येतो, ज्या अंतर्गत त्या देशामध्ये प्रेसला म्हणजेच माध्यमांना किती स्वातंत्र्य आहे लिखाणाचं, बोलण्याचं, तर त्या संदर्भातला हा इंडेक्स तयार केला गेलेला आहे. आणि या इंडेक्समध्ये 180 देशांची टोटल यादी लावण्यात आली होती, त्यामध्ये भारताचा क्रमांक 161वा आहे, जो आपण म्हणू की खूप खाली आहे, विशेषतः घसरलेला आहे. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आपल्याला नॉर्वे मिळतो, दुसऱ्या क्रमांकावर आयर्लंड मिळतो, तिसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क मिळतो, चौथ्या क्रमांकावर स्वीडन आणि 5व्या क्रमांकावर फिनलँड हे देश येतात. ऑब्वियसली याच देशाचा तुम्ही पाहाल वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये हेच देश तुम्हाला भेटतात, वर्ल्ड प्रेस इंडेक्समध्ये हेच देश तुम्हाला दिसून येतात. ओके मित्रांनो, तर लक्षात असू द्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 161 आहे. नेक्स्ट, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड करण्यात आलेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्याला माहितीच असेल, तर अखिल भारतीय आपण म्हणू मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षतेखाली प्रशांत दामले यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या अपोजिट होते प्रसाद कांबळी. तर प्रसाद कांबळी जे आहेत तर त्यांचं एक पॅनल होतं मित्रांनो, आपलं पॅनल नावाचं, आणि त्याच्या विरोधामध्ये प्रशांत दामले यांनी आपलं रंगकर्मी समूह नावाचं पॅनल हे उभं केलं होतं. या दोघांमध्ये निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणाला प्रशांत दामले यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे, लक्षात असू द्या. नेक्स्ट, न्यूझीलंडची किम क्वाटन
ही पुरुषांच्या T20 सामन्याची अंपायरिंग करणारी पहिली महिला बनलेली आहे मित्रांनो। ही न्यूझीलंडची आहे किम कॉटन आणि पुरुषांच्या T20 स्पर्धामध्ये मॅचमध्ये यांनी अंपायरिंग केलेली आहे आणि अशी पुरुषांच्या मॅचमध्ये अंपायरिंग करणारी ती पहिली महिला बनलेली आहे। ओके, ही मॅच कधी झाली होती? 5 एप्रिल रोजी झाली होती मित्रांनो आणि ही मॅच झाली होती ड्युनेडिन या ठिकाणी। ड्युनेडिन या ठिकाणी श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोघांच्या दरम्यान, या दोन संघाच्या दरम्यान जी T20 सामना चालला किंवा मॅच झाली, तर या मॅचमध्ये अंपायर म्हणून टीम कॉटन होत्या। टीम कॉटन आणि यांनी अंपायरिंग केलेली ही पहिली महिला बनली आहे ज्यांनी पुरुषांच्या मॅचमध्ये अंपायरिंग केलेली आहे। ओके, तर हे पण लक्षात असू द्या। दुसरी गोष्ट, कॉटन ऑलरेडी खूप जास्त एक्सपिरियन्स आहेत, त्यांनी अनेक महिलांच्या मॅचेसमध्ये अंपायरिंग केली होती, पण आता त्या पुरुषांच्या मॅचमध्ये पण अंपायरिंग केलं। या अगोदर त्यांनी 54 महिला T20 सामन्यामध्ये अंपायरिंग केलेलं आहे, 24 ODI म्हणजे एक दिवसीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केलेलं आहे आणि 2018 पासून ते आता सध्यापर्यंत त्या महिलांच्या प्रत्येक T20 आणि ODI सामन्यामध्ये अंपायरिंग करताना आपल्याला दिसून येतात। ठीक आहे, चला नेक्स्ट। म्यानमारच्या मदतीसाठी भारताने एक नवीन ऑपरेशन लॉन्च केलं मित्रांनो। ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन करुणा। तर लक्षात असू द्या, म्यानमारमध्ये आपल्याला माहिती आहे मोचा चक्रीवादळ आलं होतं आणि या मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन करुणा सुरू केलेलं होतं। ठीक आहे, कधी झाले ऑपरेशन? तर 18 मे मोचा चक्रीवादळाचा खूप मोठा तडाखा म्यानमारला बसला होता आणि त्यासाठी भारताच्या नेव्हीची जहाजं, ज्याच्यामध्ये शिवालिक असतील, कोमार्ता असेल आणि INS सावित्री असेल, तर या 3 जहाजांनी अन्नपुरवठा असेल किंवा तंबू असतील, आवश्यक औषधं असतील, पिण्याचे पाणी असेल, या सर्व गोष्टीचा पुरवठा म्यानमारला केला होता आणि अतिशय महत्त्वपूर्ण ही मदत भारताकडनं म्यानमारला देण्यात आली होती। ओके, तर ऑपरेशन करुणा कशा संदर्भात आहे म्हटलं तर ऑपरेशन करुणा हे म्यानमारमध्ये जे मोचा चक्रीवादळ होतं तर त्याच्यामध्ये प्रभावित झालेल्या लोकांना मदत म्हणून भारताने हे ऑपरेशन कंडक्ट केलेलं आहे। नेक्स्ट, जालना ही महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका म्हणून घोषित झालेली आहे। बघा मित्रांनो, ऑलरेडी आत्ता हीच बातमी आलेली आहे। जालना ही एवढी वर्ष आपल्याला माहिती असेल की महानगरपालिका नव्हती, पण आता जालना ही 29वी महानगरपालिका बनलेली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी याबाबतची घोषणा नुकतीच केलेली आहे। या घोषणेअंतर्गत जालना आता महानगरपालिका घोषित करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातचे जे आदेश आहेत ते महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाच्या सचिवांनी ऑलरेडी हे आदेश काढलेले आहेत। तर जालना इथून पुढे आता महाराष्ट्रामध्ये टोटल 29 महानगरपालिका असतील मित्रांनो। 28वी महानगरपालिका कोणती होती म्हटलं तर ती इचलकरंजी होती आणि आता जालना 29वी बनली आहे। नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023। तर मित्रांनो 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जॉर्जी गॉस्पोडिनो यांनी लिहिलेल्या आणि एंजेला रॉडेल यांनी अनुवादित केलेल्या, इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर केलेल्या टाइम शेल्टर, हे नाव लक्षात असू द्या मित्रांनो, टाइम शेल्टर या कादंबरीला हा पुरस्कार म्हणजेच इंटरनॅशनल बुकर प्राइज 2023 हे डिक्लेअर करण्यात आलेला आहे। ही ॲक्च्युली मूळ कादंबरी कोणाची आहे म्हटलं तर जॉर्जी गॉस्पोडिनोची आहे आणि याला इंग्रजी भाषेत कोणी भाषांतर केले म्हटलं तर एंजेला रॉडेलनी भाषांतर केलेलं आहे। ओके, तर लक्षात असू द्या मित्रांनो। आणि हे कुठले आहेत असं जर तुम्हाला विचारलं की जॉर्जी गॉस्पोडिनो हे बल्गेरियाचे आहेत आणि हे पहिले लेखक बनलेत, बल्गेरियन लेखक ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023। तर हे पण लक्षात असू द्या। विशेष मित्रांनो, हे जे जॉर्जी आपल्याला दिसतात हे बल्गेरियन्स आहेत आणि या बल्गेरियन भाषेतून इंग्रजी भाषेत अनुवादित झालेली त्यांची ही पहिलीच कादंबरी आहे। ओके, आणि त्याच कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा मिळालेला आहे। कादंबरीचं नाव आहे टाइम शेल्टर। आता मित्रांनो माहिती असेल 2022 मध्ये ऑलरेडी हा जो पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार एक भारतीय कादंबरीला देण्यात आला होता जिचं नाव होतं रेत समाधी आणि विशेष म्हणजे ही कादंबरी कोणी लिहिली होती तर गीतांजली श्री यांनी ही कादंबरी लिहिली होती मित्रांनो। ठीक आहे, तर लक्षात असू दे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी गीतांजली श्री यांच्या रेत समाधी। ठीक आहे, टॉम्ब ऑफ सँड या कादंबरीला तेव्हा हा पुरस्कार देण्यात आला होता 2022चा। ओके, आता रस्किन बॉन्डचं द गोल्डन इयर्स नावाचं पुस्तक मित्रांनो नुकतंच काय करण्यात आलेलं आहे, प्रकाशित करण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे भारतीय लेखक आहेत रस्किन बॉन्ड आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे द गोल्डन इयर्स, द मेनी जॉईज ऑफ लिव्हिंग ए गुड लॉंग लाईफ। तर या संदर्भात आहे तर मानवी जीवनाच्या मध्ये
जर तुम्हाला दीर्घकाळ चांगल्या पद्धतीचं जीवन जगायचं असेल तर त्या संदर्भाचे टिप्स या पुस्तकात देण्यात आले, नक्की वाचू शकता. रस्किन बॉन्ड आपल्याला माहिती आहे की भारतातले एक नामवंत लेखक आहेत मित्रांनो. ठीक आहे, आणि याचं प्रकाशन 19 मे या दिवशी झालेलं होतं. ओके. यामध्ये त्यांनी आपले स्वतःचे अनुभव पण टाकलेले आहेत. ठीक आहे, जेव्हा म्हणजे 60, 70 आणि 80 या दशकामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे अनुभव आले तर त्या अनुभवाच्या संदर्भामध्ये हे पुस्तक देण्यात आले. या अंतर्गत दीर्घकाळ कसं व्यक्तींनी जगावं यासाठीच्या टिप्स पण आहेत. ओके, ठीक आहे. पुढे बघू मित्रांनो, डिंग लिरेन हा चीनचा पहिला जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनलेला आहे. ठीक आहे, तर सहसा चीनचं एवढी वर्ष आपण पाहतो की बुद्धिबळात तेवढी मक्तेदारी नव्हती, पण आता चीन बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सुद्धा पुढे चाललाय. आणि डिंग लिरेन नावाचा हा जो चीनी खेळाडू आहे, हा खेळाडू आता चीनचा पहिला जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनलेला आहे मित्रांनो. लिंगडिरेन हा 17वा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे आणि याने रशियाच्या नेम्पोनिमाची याचा ट्रायब्रेकरमध्ये पराभव केला होता. ही स्पर्धा कुठं झाली होती मित्रांनो, तर कझाकिस्तानची राजधानी अस्ताना या ठिकाणी, कझाकिस्तानची राजधानी अस्ताना इथं ही स्पर्धा पार पडली होती. आणि आता हा 17वा चॅम्पियन हा चीनचा डिंग लिरेन हा बनलेला आहे. ओके. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतंच संचार साथी नावाचे एक पोर्टल लॉन्च केले मित्रांनो. संचार साथी लक्षात असू द्या. केंद्रीय आपल्याला माहिती आहे दळणवळण मंत्री आहेत अश्विनी वैष्णव, विशेष म्हणजे आणखी रेल्वे मंत्री पण आहेत. आणि दिल्ली इथे एका कार्यक्रमामध्ये त्यांनी संचार साथी नावाचे हे जे पोर्टल आहे ते लॉन्च केलं आहे. कशा संदर्भातलं पोर्टल आहे हे बघा. रेल्वेमध्ये प्रवास करताना जेव्हा तुमचे आपले बऱ्याचदा मोबाईल हरवले जातात तर त्या मोबाईलचा मागोवा घेणे असेल किंवा बऱ्याचदा त्या मोबाईलला ब्लॉक करणे असेल, यासारख्या अत्यावश्यक ज्या सेवा आहेत त्या प्रदान करण्यासाठी संचार साथी नावाचं पोर्टल काय करण्यात आले, लॉन्च करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. जर तुमचा मोबाईल हरवला असेल तर लगेच त्याला ब्लॉक करणे, बंद करणे आणि त्याचा मागोवा घेणे, नेमका मोबाईल कुठं आहे तर यासाठी हे संचार साथी पोर्टल आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, नेपाळमध्ये भारत उभारणार दुसरा जलविद्युत प्रकल्प. ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे की मागच्याच आठवड्यामध्ये नेपाळचे जे पंतप्रधान आहेत प्रचंड हे भारतामध्ये आले होते, पुष्पक कमल प्रचंड, आणि त्यांच्यासोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांच्या दरम्यान एक मीटिंग झाली होती. आणि या मीटिंगमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता की भारत नेपाळमध्ये दुसरा जलविद्युत प्रकल्प आता लॉन्च करणार आहेत. या अगोदर ऑलरेडी एक जलविद्युत प्रकल्प भारताने लॉन्च केला होता, त्याचं नाव होतं अरुणा 1. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ही अरुणा नावाची नदी आहे, या नदीवर हा प्रकल्प होता. आता अरुणा 2 आणि 3 तर असे 2 प्रकल्प ऑलरेडी भारत काय करणार आहे, लॉन्च करणार आहे. तर लक्षात असू द्या, भारत आणि नेपाळ. विशेष गोष्ट मित्रांनो, या जलविद्युत प्रकल्पांतर्गत तयार होणारी वीज भारत हा प्रकल्प तयार करून देणार आहे आणि या जलविद्युत प्रकल्पांतर्गत तयार होणारी वीज परत भारत विकत घेणार आहे. तर नेपाळला याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त फायदा दिसतो. तर लक्षात असू द्या, नेपाळ आणि भारताच्या दरम्यान एक नवीन जलविद्युत प्रकल्प भारताच्या मदतीनं उभा होतोय, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट, भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूज जहाज MV एम्प्रेस याला नुकतीच सुरुवात झाली आहे. विशेष गोष्ट मित्रांनो, आपण असं म्हणू शकतो की एकंदरीत आंतरराष्ट्रीय क्रूज पर्यटनाच्या बाबतीमध्ये एक क्रांतिकारी पाऊल आहे. आणि या संदर्भातच एक भव्य असं क्रूज भारत आणि श्रीलंका या 2 देशाच्या दरम्यान MV इम्प्रेस नावाचं क्रूज हे सुरू झालेलं आहे. भारताचे केंद्रीय मंत्री, जहाज बांधणी मंत्री तथा जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते भारताच्या चेन्नई इथून श्रीलंकेपर्यंत पहिलं इंटरनॅशनल क्रूज जहाज MV इम्प्रेस नावाचे हे जहाज याला नुकताच हिरवा झेंडा दाखवला होता. नियर अबाउट 17 ते 18 कोटी रुपये खर्चून हे जहाज तयार करण्यात आलेलं आहे. यासाठी इंटरनॅशनल पर्यटनाच्या बाबतीमध्ये मात्र अतिशय क्रांतिकारी ही सुरुवात मानली गेलेली आहे. नेक्स्ट, WPL क्रिकेट स्पर्धा मित्रांनो 2023 माहिती आहे, वुमन्स प्रीमियर लीग पहिली आवृत्ती होती. यावर्षी पहिल्यांदाच या स्पर्धा झाल्या होत्या आणि ह्या स्पर्धा मुंबईमध्ये खेळवण्यात आल्या. मुंबईचे ब्रेबॉर्न स्टेडियम आपल्याला माहिती असेल, त्या ठिकाणी या स्पर्धा झाल्या होत्या आणि 4 ते 24 मार्च 2023च्या दरम्यान या स्पर्धा पार पडल्या होत्या. याचा मस्कट म्हणजे शुभंकर होता शक्ती. ठीक आहे. तर लक्षात असू द्या, हे वुमन्स प्रीमियर लीग आहे महिलांची. जसं IPL ही पुरुषांची आहे तशी ही महिलांची प्रीमियर लीग स्पर्धा आहे क्रिकेटच्या बाबतीत. टोटल 5 संघ यामध्ये सहभागी झाले होते आणि ही जी पहिली स्पर्धा, पहिली आवृत्ती आहे, ती आवृत्ती जिंकण्याचं काम मुंबई इंडियन्सनी केलं होतं. मुंबई इंडियन्सचे कॅप्टन कोण आहे म्हटलं तर हरमनप्रीत कौर इथं दिसते आपल्याला.
तर हरमनप्रीत कौर आहे आणि उपविजेता जी फायनलमध्ये हरलेली टीम होती दिल्ली कॅपिटल्स, ज्यांची कॅप्टन आहे मॅक लेनिंग. तर मॅक लेनिंग ही आहे. तर अशा पद्धतीने पहिली विजेता टीम कोणती बनली आहे WPLची म्हटलं तर मुंबई इंडियन्स बनलेली आहे. आणि पहिली उपविजेता कोण आहे म्हटलं तर दिल्ली कॅपिटल्स आहे मित्रांनो. तर याच स्पर्धेमध्ये जर तुम्ही नीट पाहिलात तर ऑरेंज कॅप कोणाला मिळाली आहे, मॅक लेनिंग जी दिल्ली कॅपिटल्सची कॅप्टन आहे. तिने ऑरेंज कॅप कोणाला देतात, जी सर्वात जास्त रन्स काढतात. तर 345 धावा तिने काढल्या होत्या, त्यामुळे तिला ऑरेंज कॅप मॅक लेनिंगला मिळालेली आहे. पर्पल कॅप हे सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला दिला जातो. हॅली मॅथ्यूज जी मुंबई इंडियन्सची खेळाडू आहे, तिने टोटल 16 विकेट्स घेतल्या होत्या, त्यामुळे तिला पर्पल कॅप हा पुरस्कार मिळाला आहे. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, जे खूप चांगली कामगिरी करतं, एक प्रकारे आपण सामनावीर म्हणू, तर हॅली मॅथ्यूज जी मुंबई इंडियन्सची आहे तिलाच परत एकदा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे. इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार यास्तिका भाटिया जी मुंबई इंडियन्सची आहे तिला देण्यात आलेला आहे. तर बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. अंतिम सामन्याची सामनावीर बनली होती नेट ब्रँड, मुंबई इंडियन्सची आहे. आणि फेअर प्ले अवॉर्ड विजेता असणारा संघ जो अतिशय चांगले म्हणजे एकदम शांत क्रिकेट खेळतो, कुठले भांडणं वगैरे नाही, तर अशा संघाला हा पुरस्कार दिला जातो, फेअर प्ले अवॉर्ड विजेता. तर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. हॅड्रिक घेणारी पहिली WPLची खेळाडू बनली आहे मित्रांनो इसी ओंग. मुंबई इंडियन्सची खेळाडू आहे इसी ओंग, हिने पहिल्यांदा हॅड्रिक घेतलेली आहे. आणि अंतिम सामना कुठे झाला होता, ब्रेब्रॉन स्टेडियम मुंबई या ठिकाणी झाला होता. आणि लक्षात असू द्या की सगळ्यात महागडी खेळाडू WPLची कोण आहे म्हटलं तर स्मृती मंधाना आहे. जवळपास तिला 3.4 कोटी रुपये देण्यात आले होते ह्या खेळाडूला, म्हणजे स्मृती मंधानाला देण्यात आले होते. ओके मित्रांनो, लक्षात असू द्या WPLच्या बाबतीतली महत्त्वाची आहे, कारण पहिली आवृत्ती आहे म्हणून क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस असू शकतात. आता जसं WPL पाहिलं तसं IPL पण पाहून घेऊ. IPL पुरुषांचं 2023चं आणि ही आवृत्ती होती टोटल मित्रांनो 16वी आवृत्ती. आणि विजेता संघ आहे CSK चेन्नई सुपर किंग्स, महेंद्रसिंग धोनी यांचा. 5वी वेळ CSKनी IPLची स्पर्धा जिंकलेली आहे. आणि उपविजेता कोण आहे, गुजरात टायटन्स आहे, गुजरात टायटन्स. अंतिम सामन्याचा सामनावीर कोण होता, CSKचा सलामीवीर जो खेळाडू आहे डेव्हिड कॉन्वे. तर डेव्हिड कॉन्वे हा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे. आणि हंगामातील उदयोन्मुख खेळाडू म्हणून राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जयस्वाल या खेळाडूला उदयोन्मुख खेळाडू म्हणजे एमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यशस्वी जयस्वालने 1 शतक आणि 5 अर्धशतकासह टोटल 625 रन्स ह्या केलेल्या आहेत मित्रांनो. यासोबतच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन हा पुरस्कार शुभमन गिलला देण्यात आलेला आहे. त्याने 3 शतके आणि 4 अर्धशतकासह 890 धावा काढलेल्या आहेत. ऑरेंज कॅप ऑब्वियसली शुभमन गिल, कारण सर्वात जास्त धावा 890 धावा त्यानं काढल्या. गेम चेंजर ऑफ द सीझन पुरस्कार सुद्धा शुभमन गिलला आहे. तर शुभमन गिलला कंटिन्युअसली 3 पुरस्कार आहेत मित्रांनो, त्याच्यासाठी टुर्नामेंट अमेझिंग ठरलेला आहे. पर्पल कॅप हा पुरस्कार गुजरात टायटन्सच्या मोहम्मद शमीला देण्यात आलेला आहे, ज्याने 17 सामन्यामध्ये टोटल 28 विकेट्स घेतलेल्या आहेत. बेस्ट कॅच राशिद खान या खेळाडूला मिळालेला आहे, जो गुजरात टायटन्सचा खेळाडू आहे. आणि एकदम बेस्ट स्ट्रायकर ज्याचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त असतो असा खेळाडू बनला आहे ग्लेन मॅक्सवेल, ज्याचा स्ट्राईक रेट या स्पर्धेमध्ये 183चा होता. आणि आपल्याला माहिती असेल, आपण मॅच बघत असताना जी टाटा टियागो नावाची गाडी आपल्याला दाखवायची, तर ती गाडी बेस्ट स्ट्रायकरला मिळते. तर ग्लेन मॅक्सवेलला ही गाडी टाटा टियागो गाडी मिळाली आहे. फेअर प्ले पुरस्कार कोणत्या टीमला मिळाला आहे, ऑब्वियसली दिल्ली कॅपिटलला. एकदम शांत टीम, धिंगाणा नाही, गोंधळ नाही, त्याचा हा परिणाम आहे. ओके, नेक्स्ट खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 झाले नाही आहेत मित्रांनो, होणार आहेत. कुठं होणार आहेत, उत्तर प्रदेशमध्ये होणार आहेत. लक्षात असू द्या, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची ही 3री एडिशन होती, 3री आवृत्ती होती. आणि याचा शुभंकर आहे जीतू, म्हणजे मस्कट. जीतू हा मस्कट आहे. याची पहिली आवृत्ती 2020 मध्ये झाली होती मित्रांनो ओडिसामध्ये, आणि दुसऱ्यांदा हे खेळ झाले होते 2022 मध्ये. 21 मध्ये कोरोनाच्यामुळे हे होऊ शकले नाही. 22 मध्ये कर्नाटकमध्ये ही स्पर्धा झाली होती. आता 2023ला उत्तर प्रदेशमध्ये ही स्पर्धा होणार आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स झाले नाहीत, होणार आहेत. ओके, नेक्स्ट होणाऱ्या आगामी गेम्समध्ये ऑलिम्पिक स्पर्धा 2024 लक्षात असू द्या मित्रांनो. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरणार आहेत 2024ला फ्रान्समध्ये.
2028च्या ऑलिम्पिक स्पर्धा लॉस एंजलिस जे अमेरिका म्हणजे USA मध्ये होणार आहेत. तर 2032च्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत ते ब्रिस्बेन म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहेत. तर लक्षात असू द्या 2024 पॅरिस, 2028 लॉस एंजलिस आणि 2032 ब्रिस्बेन. आता 2036 मध्ये भारताची नवी दिल्ली ही चान्सेस आहेत मित्रांनो, माहिती नाही आणखी मिळतील न मिळतील, पण 2036 मध्ये भारत सुद्धा आपला दावा ठोकणार आहे नवी दिल्ली ऑलिम्पिक स्पर्धांसाठी. ओके, तर लक्षात ठेवा. नेक्स्ट, रणजी ट्रॉफी 2023 नुकतीच संपन्न झाली आहे मित्रांनो आणि विजेता संघ बनलाय सौराष्ट्र. तर सौराष्ट्राच्या संघाने रणजी ट्रॉफी 2023 जिंकलेला आहे आणि उपविजेता संघ आहे मित्रांनो पश्चिम बंगाल. तर पश्चिम बंगालचा पराभव करून सौराष्ट्रने रणजी ट्रॉफी 2023 ही जिंकलेली आहे. नेक्स्ट, महिला T20 विश्वचषक स्पर्धा 2023 कुठं झाल्या? तर महिला T20 विश्वचषक स्पर्धा साऊथ आफ्रिकेमध्ये झाल्या होत्या मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेमध्ये. आणि ऑस्ट्रेलियाने 6वी वेळ ही महिला T20 वर्ल्ड कप ही 6वी वेळ जिंकलेली आहे ऑस्ट्रेलियाने. उपविजेता ऑब्वियसली दक्षिण आफ्रिका आहे. 2024 मध्ये महिलांची T20 स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार आहे. कुठं होणार आहे म्हटलं तर बांगलादेशमध्ये होणार आहे महिलांची T20 स्पर्धा. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट मित्रांनो, आयफा अवॉर्ड 2023 नुकतेच जाहीर झालेले आहेत. पहिली गोष्ट समजून घेऊ की आयफा अवॉर्ड देतो कोण? तर भारतीय चित्रपट अकॅडमी पुरस्कार ज्याला आपण म्हणतो आयफा अवॉर्ड. तर इंटरनॅशनल इंडियन फिल्म्स अकॅडमी अवॉर्ड्स. तर हा 23वी एडिशन होती मित्रांनो. हे 23व्या एडिशन्समध्ये आयफा अवॉर्ड म्हणून ज्याला आपण ओळखतो तर हे देण्याचं काम करतं विजक्राफ्ट इंटरनॅशनल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड. यांच्याद्वारे हे आयफा अवॉर्ड हे दिले जातात आणि बॉलिवूडमधले जे कलाकार आहेत प्लस बॉलिवूडच्या अंतर्गत जे चित्रपट कलाकार, चित्रपट निर्माते किंवा जे काही तंत्रज्ञ आहेत तर त्या सर्वांना हा अवॉर्ड दिला जात असतो. तर ह्या अवॉर्ड 2023 मध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड दिलाय दृश्यम 2. ठीक आहे, या फिल्मला आपल्याला माहिती आहे अतिशय सुंदर फिल्म होती दृश्यम 2 जे अजय देवगन यांची होती. तर बेस्ट डायरेक्टर साठी अवॉर्ड मिळालेला आहे रॉकेट्री यांना. रॉकेट्री या मूवीसाठी आर माधवन यांना. ठीक आहे, द आर माधवन द नंबी इफेक्ट, तर यांना हा अवॉर्ड आहे. बेस्ट ॲक्टर इन द लीडिंग रोल फिमेल म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी आलिया भट्ट हिला हा पुरस्कार मिळाला आहे. आणि बेस्ट ॲक्टर म्हणजे सर्वोत्कृष्ट आपण म्हणू अभिनेता हा अवॉर्ड विक्रम वेदा या चित्रपटासाठी ऋतिक रोशन यांना देण्यात आलेला आहे, ऋतिक रोशनला. ठीक आहे, तर आयफा अवॉर्ड लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट, विजय दर्डा यांचं एक नुकतंच एक पुस्तक पब्लिश झालं मित्रांनो रिंग साइड नावाचं. तर रिंग साइड नावाचं हे पुस्तक विजय दर्डा लिखित आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन काँग्रेसचे जे नेते आहेत, लेखक आहेत, खासदार आहेत ज्यांचं नाव आहे शशी थरूर. तर शशी थरूर यांच्या हस्ते रिंग साइड हे जे पुस्तक आहे जे विजय दर्डा यांनी लिहिलेलं आहे तर त्या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं आहे. विजय दर्डा आपल्याला माहिती आहे काँग्रेसचे नेते आहेत, विशेषतः लोकमत जे वर्तमानपत्र आहे आणि IBN हे जे न्यूज चॅनल आहे तर याचे हे हेड आहेत. विजय दर्डा यांच्या बाबतीत लक्षात असू द्या आणि यांनी हे पुस्तक लिहिलंय रिंग साइड नावाचं पुस्तक. तर 2011 ते 2016 या 5 वर्षाच्या दरम्यान लोकमत मीडिया ग्रुपच्या वर्तमानपत्रामध्ये आणि इतर प्रमुख राष्ट्रीय आणि प्रादेशिक दैनिकामध्ये किंवा पेपर्समध्ये ज्या काही इम्पॉर्टंट घटना घडल्या तर त्या घटना आणि त्या काळातले महत्त्वाचे लेख यांचं संकलन रिंग साइड या पुस्तकामध्ये विजय दर्डा यांनी केलेलं आहे मित्रांनो. लक्षात असू द्या विजय दर्डा. तर मित्रांनो हे होते महत्त्वपूर्ण काही पॉईंट्स. हा जो भाग आहे आपण चालू घडामोडीचा हा या सेशनमध्ये घेतला. हा पहिला सेशन होता मित्रांनो. प्रत्येक एक दिवसाआड अतिशय महत्त्वाचे ज्याच्यावर क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहेत अशा भागांना मी तुमच्यासमोर घेऊन येतोय. तर चालू घडामोडीच्या कुंभमधला पहिला हा सेशन आज इथं आपण एंड करतोय. ही सगळी माहिती याविषयीची एक्स्ट्रा जर तुम्हाला माहिती वाचण्यासाठी पाहिजे असेल तर माझं टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करू शकता. जाता जाता मित्रांनो एक सूचना आहे, आगामी ज्या काही आता सरळ सेवेच्या अंतर्गत एक्झाम होणार आहेत तर त्या सर्व एक्झामसाठी एक डेडिकेटेड बॅच सरळ सेवेच्यासाठी त्यातल्या त्या तलाठीसाठी प्लस आरोग्यसेवक असेल किंवा वनरक्षकची बॅच असेल यासाठी सेपरेट डेडिकेटेड बॅच नांदेड इथं राठोड MPSC अकॅडमी अंतर्गत सुरू झालेले आहेत. आपण डिस्क्रिप्शनमधल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण काय करू शकता ह्या बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये इथं थांबतो. जाता जाता एक सूचना आहे, माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटू आपण लवकरच नेक्स्ट सेशनमध्ये. नेमकं हे सेशन आपल्याला कसं वाटतं याविषयी मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. भेटू मित्रांनो. थँक्यू. नमस्कार. जय भीम, आदाब, सत श्री अकाल, जय जिनेंद्र, शरणार्थ आणि सगळ्यात महत्त्वाचं जय हिंद.